आज आपण या ठिकाणी एक छोटासा प्रयोग करणार आहोत। इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील हा प्रयोग आहे। या प्रयोगासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पाणी, मीठ, काचेचा ग्लास आणि चमचा। आपण प्रथम एका काचेच्या पेल्यात पाणी घेणार आहोत। त्या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ आपण त्यात टाकणार आहोत। आपण आता पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण ग्लासामधील पाणी चमच्याने ढवळणार आहोत। आता आपल्याला या ठिकाणी काय आढळून आलेलं आहे पहा। आता पाण्यामध्ये आपल्याला मीठ या ठिकाणी दिसत नाही। चमच्याने पाण्याचा एक थेंब आपण जिभेवर घेणार आहोत। चव कशी आहे? चव खारट आहे। यावरून आपल्याला काय समजते तर चव खारट लागली याचा अर्थ मीठ पाण्यात दिसत नसले तरी पाण्यातच आहे, म्हणजेच मीठ पाण्यात विरघळले। काही पदार्थ पाण्यात विरघळतात